कशा आहात मग सगळे? तर आज लवकर आले म्हणून लवकर व्हिडिओ बनवते. कामावरूनच लवकर आले कारण की रोशनची तब्येत कालपासून ठीक नाही. मला फोन केला त्यांनी, मम्मी तू काम सोडून घरी येऊ शकते का, मला लय ताप आला आहे. तर मग मी अर्ध्यातूनच आली, दुपारी 2लाच घरी आले हाफ डे टाकून. म्हटलं जाऊ दे आता, ही तब्येत ठीक नाही. आणि मग मी संध्याकाळी मला उशीर झाला तर कवर पण दवाखान्यात एकटा जायचा नाही, औषध आणायचं नाही म्हणून मी लवकर आले. त्याला औषध आणलं, दिलं त्याला. जरा बसलाय शांत, पण बसायचं नाही घरामध्ये, शांत बसणार नाही. काय ना काय करीत राहीन, नाही तर मित्रांना बोलवून मित्रांबरोबर जाईन बाहेर. असा स्वभाव आहे माझ्या रोशनचा. तर दादा, हा आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ आहे का. अगर तुम्ही जर नाजूक परिस्थितीचा सामना केला असेल ना तर नक्की हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला. आणि तुम्हाला माहिती आहे की माझे व्हिडिओ कसे असतात, कोणाबद्दल असतात, कोणाबद्दल नसतात, हे तुम्हाला पक्का माहिती आहे. मी कोणाचे म्हणजे 12-पंचायती करत बसत नाही. जे मला आठवतं, जे माझ्या भूतकाळात घडलेलं तशाबद्दलच माझे व्हिडिओ असतात, हे तुम्हाला पण माहिती आहे. म्हणून तसाच हा व्हिडिओ आहे. दादा, एक काळ असा होता ना की कोणाच्या दारात उभी राहिले ना जेवायसाठी, मागायचं नाही, दारात जाऊन उभं राहायचं त्यांच्या जेवणाच्या वेळात. उभी राहिले ना, काही घरातून मला शब्द असे यायचे की ताई तू ना जेवायच्या टायमाला नको येत जा, जेवल्याच्या नंतर येत जा. तरी पण मनाला समाधान वाटायचं, ते मला बोलवलं आहे त्यांनी, पण त्यांची जेवणाची वाट बघत बसलं पाहिजे आपण. विलाज नव्हता ना, त्यांच्या जेवणाची वाट बघत बसायची. ते जेवूच तर, मग ते जेवले की मग आवाज द्यायचे. उभा पण कुठं राहायचं, दारात उभं नाही राहायचं, बाहेर उभं राहायचं, वट्ट्याच्या बाहेर उभं राहायचं. मग ते आवाज देणार, मग राहिलेलं शिवापाक ते देणार, बोलावणार. परिस्थिती खूप वाईट असते हो. ज्याने नाजूक परिस्थिती काढली ना त्यालाच ते कळतं. आणि मला काही लोक म्हणतात तुमच्या अंगावरती साड्या नीट नसतात, तुम्हाला व्हिडिओ बनवा व्यवस्थित नसतात, त्याच साड्यावरती व्हिडिओ बनवता तुम्ही, का तुमच्याकडे साड्या नाहीत का. एक ड्रेस 6-6 महिने वापरायचे, 12-12 महिने एकच ड्रेस असायचा अंगावर, एकच. तोच खराब झाला की तोच धुवायचा, नदीला जायचं, धुवायचा, नांगात घालायचा. एका ड्रेसवरती दिवस काढायचे कधी कधी. तो पण नवीन घेतलेला नसायचा, दुसऱ्याने दिलेला असायचा. दुसऱ्याने कपडे दिलेले ते कपडे वापरायचे. अशी माझी परिस्थिती होती. आणि तुम्ही मला म्हणता की तुला घमंड आहे, तू एकदम फुगीरपणात वागते. तसलं काय नाही. घमंड कशावर करणार, पैशाच्या जोरावर तर नाही करू शकत, आणि आपल्याकडे आहे पण नाही. आपली नाजूक परिस्थिती, अजून आपली परिस्थिती तशीच आहे. पण एवढंच आहे की माझे मुलं, माझा नवरा आता माझ्या पाठीशी आहे, साथ द्यायला. पहिलं कोणी नव्हतं, पहिलं मला सपोर्ट करायला कोणी नव्हतं. आता मुलं येतं, माझा नवरा आहे, माझं कुटुंब आहे. आता मला कसली भीती वाटत नाही ना, कसली लाज वाटत नाही. आणि काही जणांचं म्हणणं असं येतं की तुम्हाला असं हे सांगताना तुम्हाला काय अपमानित वाटत नाही का. कधीच नाही. हे माझ्या भूतकाळात काय घडलेलं अपमानित वाटायला मला असं कधीच वाटत नाही. मी सरळ आणि मोकळ्या मनाने सांगते, जे घडलं आहे ते सांगते. आणि हे सत्य घटना, की खोटं सांगते असं काही नाही. जे घडलं आहे तेच सांगते. अहो काही लोक तर काय बोलायचे, भरपूर बोलायचे. अरे हिच्या संग लगीन कोण करणार, हिचं कसं लगीन होणार, आणि हिचं कसं नाणं होणार, हिला वळण नाही, आईबापा नाहीत, बघणारं देखणारं कोणी नाही आहे, हिला कोण लगीन करणार तुझ्या संग, असे का म्हणायचे. कारण की मी उलटी सिधी बोलत राहायचे, नीट बोलत नव्हते कोणाला. कधी कोणी मला सरळ बोललं ना, सरळ बोलत नसायचे मी कोणाला. त्याचं पण एक कारण होतं सरळ न बोलण्याचं. कारण होतं त्याचं. कारण की पहिल्यापासून मी कधी फॅमिलीत राहिले नाही. एक फॅमिलीत राहिल्याच्या नंतर काय बोलायचं, कसं बोलायचं, वळण कसं असतं हे मला माहीत नव्हतं. एकटीनेच राहायचं, एकटीनेच खायचं, बिंदास कोणी काय बोललं की उलटं उत्तर द्यायचं. त्याच्यामुळे लोक मला बोलायचे की हिचा कोण सांभाळ करणार आहे, ही काय नांदणार आहे, पण कोण लग्न करणार हिच्याबरोबर, ही एवढी आगाऊ आहे. पण असं नाही झालं. लग्न माझं वयातच झालं. 15 वर्षाचे होते ना तेव्हाच लग्न झालं. मुलं झाले मला, नवरा पण मला चांगला भेटला. आज 20-25 वर्ष झालं माझं लग्न झालेलं. अजून नवऱ्याच्या दाराचा उंबरठा नाही ओलांडला. लय चांगलं झालं माझं. परिस्थिती नाजूक आहे, खुश आहे मी माझ्या घरामध्ये. झोपडी का असाना, पण त्या झोपडीत कवायना खुश आहे ना, लय खुश आहे. 2 मुलं आहेत, एक छोटासा परिवार आहे. कसली अपेक्षा नाही. ती माझ्याकडं धन संपतच पाहिजे,
माझ्याकडे नाही ती वस्तू पाहिजेत, ह्याची कसलीच अपेक्षा नाही. कष्ट करायचं आणि कष्टानेच खायचं, आपल्या कष्टानेच खायचं आपण. मी फक्त कष्टाची अपेक्षा करते. आणि जे मला बोलायचे ना, हिचं नाणं व्हायचं नाही, ही राहायची नाही, आज आपण तसं बोलू नाही लोकांच्या लेकीबाईबद्दल. पण कधी कधी विषय असा होतो ना, जे आपण खड्डा खणतो ना, कदाचित आपल्यालाच त्या खड्ड्यामध्ये उडी मारायला लागते. ज्याला कोणी नाही त्याला जर बोललं ना, मनाला किती टोचतं हे तुम्हाला काय नाही सांगू शकत तुम्हाला. अशी तोंडावर बोलायची मला. आणि तीच परिस्थिती आज त्यांच्या लेकीबाळीबद्दल. म्हणजे असं बोलू नाही आपण, ते कसं असते तर करणीचे फळं असते. आपण जे पेरतो ना तेच उगवलं जातं. त्याच्यासाठी आपण आपल्या पैशाच्या जोरावर किंवा आपल्या भाईगिरीच्या जोरावर दुसऱ्याला कधी असं हिणवून बोलू नाही. कधी जे त्याच्या जीवनाचा प्रश्न आहे, बरोबर ना. ती नांदन का नाही, राहीन का नाही, लग्न होईन का नाही, हे कोणालाच माहीत नाही. पण कधी पण लोकांच्या लेकीबाळीला चांगलं बोलावं आणि चांगला विचार करावा. ती कशी पण असो, किती वळणात गेलेली असो, वळण लावायचं काम करायचं. आपण समजून सांगायचं, एक मजाक उडवून नाही ठेवायची. की दुसऱ्याने चेष्टा केली म्हणून आपणच चेष्टा नाही करायची. पण माझं लय चांगलं झालं. पैशाची लोभी कधी नव्हते मी, पैशाच्या मागे कधी पळले नाही, अजून पण नाही. मी पळते कष्टाच्या मागे आणि खऱ्याच्या मागे. पण कसं असतं तुम्हाला सांगू का, एखाद्याला सहारा नसला ना, शेवटपर्यंत सहारा नसतो. हा, कधी कधी काही गोष्टी मनाला लागतात माझ्या, वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं एक एक दिवशी. पण ते जास्त डोक्यात घेत नाही मी. पण एक एक वेळेस ना, हे कोणी बोललेले शब्द आहेत ना, ते आठवतात. आणि जे मला म्हणायचे ना, तू जेवताना बाहेर बस, हे बाहेरची माणसं नसायची, आपलेच असतात. जाऊ दे, मरू दे ते. पण पडत्या काळात त्यांनीसुद्धा मला साथ दिलेली, खरंच खूप साथ दिलेले. बाहेर बसून का व्हायना, पण पोटाला पोटभर द्यायचे ते विसरले नाही. माझा स्वभाव असा आहे ना, कोणी मला तांबे भरून जरी दिला ना, तरी ते पाण्याचं घोट पण विसरणारी बाई नाही आहे. कधी कोणाला वाईट बोलणारी बाई नाही. लय त्रास आणि लय वेदना सोसलेल्या आहेत आम्ही, लय हालातीचे दिवस काढल्यात. म्हणून मला कोणाचा अपमान करायला मला अजिबात आवडत नाही. पण ते आठवलं की तुझं चांगलं होईन का नाही, राहतील का नाही, हे गोष्ट मला अशी बसले जरा आठवले. आणि कानावर आलं त्यांच्याबद्दल असं घडलं. म्हटलं देवा, कधी कोणाचं वाईट चितू नाही, कधी कोणाबद्दल वाईट बोलू नाही, असं माझ्याबद्दल वाईट बोलायचं. मग ते आपल्या घरात घडल्या जातात त्या गोष्टी. मग म्हणायचं नशिबाने घडलं. अरे, तुम्ही लोकांबद्दल चांगलं बोला, त्यांच्याबद्दल चांगली कर्म करा, सगळं चांगलं होईल. रोज मंदिरात जायचं, पूजा करायची, माझं चांगलं होऊ दे म्हणायचं आणि दुसऱ्याचं वाटोळं होऊ दे म्हणायचं. यात देव पावणार आहे तुम्हाला माहीत नाही. त्यांचं वाटोळं होऊ दे आणि माझं चांगलं होऊ दे, अशाने देव पावतो. रोज भक्ती केल्याने, 4 उपास करल्याने अशाने देव पावतो. मन सरळ आणि साफ ठेवा, सगळं चांगलं होतं. माझ्याबद्दल तुम्ही बोलता ते तुमच्याच घरात घडलं. कसं असतं ना, असंच असतं. कधी लोकांबद्दल वाईट विचार करू नये. एकटेपण, कोणी नसलं, ते लेकरांना नसतात जास्त वळणं, नसतात. खरंच शिकवायला कोणी नसताना ते लेकरं जास्त वळणात नसतात. हे म्हणतो ना, बिना आईबापाचे लेकरं, खरंच वळण नसतं त्यांना जास्त. कारण की दम द्यायला, काही बोलायला कोणी नसतंच ना, कोणाचा धाकच नसतो ना. काही लोक असे बोलायचे कधी कधी तर जेवणाबद्दल, रानातले ऊस मोडून आणायचे, खायचे, ह्याच्याबद्दल कधी कधी कोणाचा मार पण खाल्लेला. पण ते दिवस विसरून गेले आता. अक्षरशः ते दिवस विसरले. आता चांगले दिवस आल्याच्या नंतर ते दिवस विसरत नाही आहेत, पण ते मनात जास्त घेत नाही. त्रास होतो मनात घेतल्यावर. पण कसं असतं दादा, कधी आपण आपल्याकडे जर असेल, एखाद्याला खरंच मदत करायची असेल, तर अंतःकरणापासून मदत करायची, अंतःकरणापासून द्यायचं. कोणाला 2 घास घालायचे म्हणलं ना, तर मनापासून त्याला ते 2 घास घालायचे. मनात नसेल ना, तर जवळ उभा नाही करायचं, पुढचा रस्ता दाखवायचा. आणि मनात असेल ना, तर ताटाला ताट देऊन बसा तुम्ही. काही लोकांचा स्वभाव असा नाही. हा त्रास मी किती काढलेला आहे पोटाच्या आगीचा. तुम्हाला सांगू,
ज्या टायमाला घरात काही नसतं ना त्या टायमाला पोटातलं आग पडतं. त्या टायमाला देणारं कोणी नसतं आणि जवळ ये म्हणणारं कोणी नसतं. असं असतं. पण कोणाला चार घास तुम्ही टोपल्यातले दिलेलं कोणाला अर्धी भाकर तुमच्या घरातलं कमी होत नाही. मन मोकळ्यापणाने दिलं तर कमी नाही होणार, वाढच जाणार. खूप लोक असे बोलायचे मला की नांदणार नाही असं तसं. ते शब्द आठवतात ना मला आता. ती व्यक्ती जर का समोर आली ना तशी बोलणारी की माझ्या लगेच मनात येतात ते शब्द. आज बघा माझं किती चांगलं आहे, एकदम खुश आहे मी, लई चांगलं आहे माझं. आणि मला माझी मुलं माझा नवरा व्हिडिओ बनवायला मला सपोर्ट करतात. ती काही म्हणत नाहीत, दुखवत नाहीत मला ती कधी. मी जसं म्हणेन तसं कधीच दुखवत नाही. म्हणून माझी परिस्थिती आता पण नाजूक आहे. मी त्या परिस्थितीला कधी मोजत नाही. फक्त कष्ट किती नाजूक परिस्थिती असून दे, रस्त्यावर करा नव्हे ना, पण नवऱ्यालाही चांगलं आहे आपला. नवऱ्याने कधी दुखावलं नाही, नवरा कधी वाईट बोलला नाही आपल्याला. आपण का भांडण करायचं घरात, कशासाठी भांडण करायचं? जे आहे ते बरं आहे, मानून घ्यायचं जे आहे. आणि खरंच माझं लई चांगलं आहे. मी अजून 10 वेळा तुम्हाला सांगते, लई चांगलं आहे. आणि जी माझ्याबद्दल वाईट बोलत होते ना त्यांचं कंडिक्शन थोडं बेकार झालं. तेच म्हणते ना, जशी करणे तशी भरणे असते. आपल्या पापाचे घरं ना भरतात कधी ना कधी. तसं बोलू नाही वाईट आपण, काही गोष्टी काय होतात मनाला लागतात, लय मनाला लागतात काही गोष्टी. तर खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना शेवटपर्यंत ऐका. आणि तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ असेच असतात, माझ्याबद्दलच व्हिडिओ असतात. मी दुसऱ्यांबद्दल व्हिडिओ बनवत नाही. सरळ आणि साधे सोप्या भाषेमध्ये. लोकांबद्दल व्हिडिओ बनवायला आवडत नाही. पण खरंच मला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना कमेंटमध्ये सांगा तुम्ही. काही चुकीचं बोलले का मी कोणाला, खरंच कमेंटमध्ये सांगा.